गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आजपर्यंत आपण आपल्या मित्रांकडून, आपले सिनियर्स असतील, आपले ज्युनियर असतील, घरातील कोणी शिकलेली मंडळी असतील किंवा परिवारातील कोणीही सदस्य असेल, तसेच शाळेत शिक्षकांकडून आपण ऐकलेलं असेल की इंग्रजीमध्ये जर वाक्यरचना बनवायची असेल तर कर्ता, क्रियापद आणि कर्म किंवा इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट या 3 गोष्टींमुळेच इंग्रजी वाक्यरचना तयार होऊ शकते, असं आपण ऐकलं असेल. पण आज मी तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना शिकवणार आहे, की सब्जेक्ट प्लस एम, इज, आर, वॉज, वर आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजेच आपण सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना न घेता मी वाक्यरचना घेणार आहे सब्जेक्ट प्लस एम, इज, आर, वॉज, वर प्लस ॲडजेक्टिव्ह. मग या सूत्रानुसार देखील वाक्यरचना तयार होते का? तर 100% नाही, 1000% वाक्यरचना तयार होते. फक्त आपल्याला वेळेवर कोणी सांगितलं नाही, त्यामुळे आपण अशा प्रकारची वाक्यरचना बनवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. लक्षात घ्या, आजच्या या सूत्रामध्ये शेवटचा जो शब्द आहे ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? मराठीत विशेषण. खाली मी कंसात लिहिले बघा. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मग नेमकं विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मग खरंच सब्जेक्ट प्लस एम, इज, आर, वॉज, वर प्लस ॲडजेक्टिव्ह या सूत्रानुसार वाक्यरचना तयार होते का? ते आपण बघू. बघा, पहिलं वाक्य आहे आय एम हॅपी. शी इज इंटेलिजंट. दे आर ब्रेव. ही वॉज टायर्ड. वी वर एक्साइटेड. द डॉग इज प्लेफुल. द फ्लावर्स आर ब्युटिफुल. इट वॉज कोल्ड एस्टरडे. यू आर काइंड. माय पॅरेंट्स वर प्राऊड. अशी एकूण 10 प्रकारची वाक्य आहेत आणि या 10 प्रकारच्या वाक्यांमध्ये सूत्रानुसार सब्जेक्ट आहे एम, इज, आर, वॉज, वर पैकी यापैकी कोणतंही एक हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि नंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. तर अशा प्रकारच्या वाक्यरचनेचा उपयोग करून आपण देखील वाक्य बनवू शकतो. लक्षात घ्या, पहिल्या वाक्यामध्ये आय एम हॅपी. आय हा सब्जेक्ट आहे, एम, इज, आर, वॉज, वर पैकी एम आहे आणि हॅपी हा जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह आहे. मग आय एम हॅपी, मी आनंदी आहे. हे वाक्य तुम्ही असं पण बोलू शकतात, आय एम सॅड, मी दुःखी आहे. म्हणजे हॅपी या ॲडजेक्टिव्हच्या जागी आपण सॅड हा शब्द वापरू शकतो. आय एम टॉल, मी उंच आहे. आय एम स्मॉल, मी लहान आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडजेक्टिव्ह वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्यरचना तयार करू शकतो. शी इज इंटेलिजंट. या दुसऱ्या वाक्यामध्ये इंटेलिजंट हा जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे शी इज इंटेलिजंट म्हणजे ती हुशार आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये दे आर ब्रेव. आर या शब्दानंतर जो ब्रेव शब्द आहे, ब्रेव म्हणजे शूर, ते ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर ही वॉज टायर्ड. टायर्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे. टायर्ड म्हणजे थकलेला. त्याच्यानंतर 5व्या वाक्यामध्ये वी वर एक्साइटेड. वर नंतर एक्साइटेड म्हणजे उत्साही, आनंदी असा त्याचा अर्थ होतो. तर एक्साइटेड हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर द डॉग इज प्लेफुल. आता प्ले हे जरी क्रियापद असलं पण त्याला FUL हा सफिक्स म्हणजे प्रत्यय लागल्याने ते ॲडजेक्टिव्ह झालं. म्हणजे कुत्रा खेळकर आहे. द फ्लावर्स आर ब्युटिफुल. या वाक्यामध्ये ब्युटिफुल म्हणजे सुंदर हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर 8व्या वाक्यामध्ये इट वॉज कोल्ड एस्टरडे. या वाक्यामध्ये कोल्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. 9व्या वाक्यामध्ये यू आर काइंड. काइंड हे ॲडजेक्टिव्ह आहे. काइंड म्हणजे दयाळू. त्याच्यानंतर 10व्या वाक्यामध्ये माय पॅरेंट्स वर प्राऊड. प्राऊड हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. खाली मी काय लिहिलेलं आहे बघा, डर के आगे जीत है.
म्हणजे इंग्रजी शिकण्यासाठी घाबरू नका. ज्याला कुणाला भीती वाटत असेल इंग्रजी शिकण्याची, हा सुविचार लक्षात ठेवा, डर के आगे जीत है. तर अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य आहेत, ती तुम्ही सूत्रानुसार बनवू शकतात आणि इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवून स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकतात. तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. थँक यू.